जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण एका बीजा केला नाश एका बीजा केला नाश एका बीजा केला नाश एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस भोगिले कणीस मग भोगिले कणीस मग भोगिले
बीजा केला नाश एका बीजा केला नाश एका बीजा केला नाश एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस 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 कळे सकळा हा भाव कळे सकळा भाव कळे सकळा हा भाव कळे सकळा भाव लहान थोरावरी जीव 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 लाभ नाही फुकासाठी लाभ नाही फुकासाठी लाभ नाही फुकासाठी लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी 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 कळे सकळा हा भाव कळे सकळा भाव कळे सकळा हा भाव कळे सकळा भाव लहान थोरावरी जीव 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 तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी जीव देता लाभ दुनी जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी जीव देता लाभ दुनी जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने जीव देता लाभ तुने कळे सकळा भाव सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव लहान थोरावरी जीव 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 गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाश एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाश एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाश एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाश एका बीजा केला एका बीजा केला
नाथ एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाथ एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाथ एका बीजा केला एका बीजा केला एका बीजा केला नाथ मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस कळो सकळा कळो सकळा कळो सकळा कळो सकळा कळे सकळा कळे कळे सकळा भाव मग भोगिले कणीसा मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस कळे सकळा कळे सकळा कळे सकळा कळे सकळा कळे सकळा लहान थोरावरी दिवा लहान थोरावरी दिवा लहान थोरावरी जीव लहान थोरावरी जीव लहान थोरावरी जीव लहान थोरावरी जीव कळे सकळा कळे सकळा कळे सकळा कळे सकळा कळे सकळा कळे सकळा लहान थोरावरी जीव लहान
एका बीजा केला नास मग भोगिले कणीस कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्याविन जीवासाठी कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका एका बीजा केला नास मग भोगिले कणीस कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रयत्नवाद सांगणारा अभंग आहे. परमार्थामध्ये संसारामध्ये प्रयत्न केलेच पाहिजे. आमच्या सगळ्या भारतीय म्हणा महाराष्ट्रीय सगळ्या संतांनी साधूंनी जेवढ्या उत्साहानं परमार्थ केला तेवढ्या उत्साहानं त्यांनी संसारही केला. संसाराला कधी त्यांनी दुय्यम स्थान दिलं नाही. ते एक देवाचं रूपच आहे, फक्त ते अविनाशी नाही नाशवान आहे असं समजून त्यांनी सदैव महाराज प्रयत्न करत राहिले. आणि मग असं प्रयत्नवाद सांगणारा हा अभंग आहे. आणि मग प्रयत्न करत असताना आपापली प्रगती आपण आपल्या सन्मार्गात राहून करायची आहे. आणि मग सन्मार्ग न सोडता त्या चाकोरीबद्ध जीवन जगत असताना त्यात कोणाची निंदा कोणाचा द्वेष कोणाची मत्सर स्पर्धा न करता हे जीवन असं अगदी सौजन्यानं जगायचं आहे. हे आमच्या सगळ्या संतांनी आम्हाला काय दिलं, पटवून दिलं. सन्मार्गानं सदैव सदाचारानं सन्मार्गानं आणि सदाचारानं सदैव वागत असत. आणि मग सन्मार्गानं सदाचारानं वागत असताना अगदी हेतुपुरस्सर आपली प्रगती किती आहे हे स्वतःचं वैयक्तिक मत स्वतः मांडावं, स्वतः सांगावं, याला अभिव्यक्ती म्हणावी.
संतांनी आपलं मत स्वतः सांगितलं, स्वतः व्यक्त केलं आणि ते व्यक्त करत असताना दुसऱ्याची त्यांनी कधीही निंदा केली नाही. समाजात हल्ली काय सुरू आहे महाराज, आपलं मत व्यक्त करतात लोक पण दुसऱ्याची काय करतात, निंदा करतात. दुसऱ्याची निंदा करून आपलं मत व्यक्त करणं याला महाराज एक स्वतःची अशी आगळीक असली पाहिजे. वैयक्तिक मत मांडत असताना तुमच्याकडे बघून, कारण जग हे आरशासारखं आहे, तुम्ही उभारला की जगाला कळत असतं कोण कसा आहे, खून कसा आहे सांगावं लागत. म्हणून एक पैज जिंकायचीच आहे, शर्यत जिंकायचीच आहे, तर मग सरळ मार्गानं का जिंकता येऊ नये. आणि मग सरळ मार्गानं जिंकायचे आहे तर सामर्थ्य पाहिजे अंगामध्ये. शर्यतीमध्ये अगदी बैलाची असू दे, घोडागाडी असू दे, बाजू काढून महाराज गाडी मारणारा चांगला का दुसऱ्याच्या गाडीची कडानी काढून, दुसऱ्याचा घोडा अडवून, त्याला पाडून, गाडी आडवी मारून. नाही, आपण नंबर घ्यायचा आहे पण बाजूला गाडी आपली स्वतःची काढून आपण स्वतंत्र आपल्या बळावर पुढे गेलं पाहिजे. त्याला सन्मार्गानं पैज जिंकणारा म्हणतात. पैज सगळीकडे जिंकली जाते पण दुसऱ्याची अडवणूक मात्र करायची नाही. तसं आपण आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या आदर्श जीवनावर ठाम राहायचं. जग त्याच्यासाठी काही म्हणो महाराज, त्याचा काही विचार करायचा नाही. आता उन्हाचा पारा 42-44 वर चालला आहे. सूर्य काय म्हणतोय का हो? काही नाही. ज्याचं त्यानं आपल्या डोक्यावर साधनं घ्यावी, छत्री घ्यावी, गप्प बसावं. तो तापायचा तसा तापतोयच महाराज. तो त्याला आज्ञा दिलेली आहे की म्या हलविल्या सूर्यो, काय चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले. तो आज्ञा पाळत आहे महाराज. आज्ञा पालन करत करत कार्य करायचं आहे. म्हणून संतांनी वेदाच्या आज्ञा पाळल्या, संतांनी आपल्या ईश्वराच्या आज्ञा पाळल्या. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो. म्हणून इथं आल्यानंतर आम्ही अज्ञानी मंद आहोत, आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं झालं तर प्रयत्न केलाच पाहिजे महाराज. आम्ही बांधले गेलेलो आहोत कल्पनेनंच आम्ही काय करायचं, ही कल्पना विचारानं वाढवायची आणि मुक्त व्हायचं आहे. आणि मग आम्हाला अज्ञात ज्ञापकत्वात इथे शास्त्रस्य शास्त्रत्वम, जे माहिती नाही ते शास्त्र माहिती करून देतं आणि आपण सगळं शास्त्र पणाला लागतं तिथं आणि आपल्याला मुक्त करतं. एवढं शास्त्राच्या अंगात सामर्थ्य आहे. आणि मग ते शास्त्र वापरत असताना नुसतं असेल माझ्या नशिबात तर मिळेल असं नाही राहून चालणार. त्याला प्रारब्धवाद म्हणतात. आणि मग प्रारब्ध हे भोगण्यासाठी आहे. भोगणे ते फळ संचिताचे, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. इथं भोगण्याकरता जीव आलेला नाही महाराज, काहीतरी करावं लागेल. पण आमच्या सगळ्या संतांच्यावर काही लोक दैववादी, हे प्रारब्धवादी आहेत. असेल मला माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी एक म्हण आहे. आणि मग आमचे संत सगळे कसे आहेत, जुन्या मताचे आहेत. आणि मग त्यांना काही मिळवायचं नाही, महत्त्वाकांक्षा सोडलेली आहे, गरिबीतच सगळं त्यांचं वारकरीपण जपलेलं आहे असं म्हणतात. नाही महाराज, नाथ महाराजांचा संसार गर्भश्रीमंत होता, जनक राजाचा संसार गर्भश्रीमंत होता पण बोध उच्च होता. तुकोबारांचा संसार कमी होता, निम्न होता, पण बोध होताच त्यांना. हेतू काय, गरिबी श्रीमंती यामध्ये काही वारकरीपणाचं बीज लपलेलं नाही. गरिबी श्रीमंती ही एक प्रारब्धाने मिळालेली अवस्था आहे. पण तिथंसुद्धा आपल्याला योग्य महत्त्वाकांक्षा, योग्य विचार वापरून तिथंही तुम्हाला श्रीमंत होता येतं. ते होत असताना मग आपल्या पूर्वकर्म, आपली ताकद, कौशल्य, शिक्षण हे सगळं पणाला लावावं लागेल. आणि असं चांगलं प्रारब्ध आपण निर्माण करायचं आहे. म्हणून प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद यांची जोड घालणारा असा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, एका बीजाचा नाश केला तर कणीस भोगायला मिळतं. एक मक्का टोकणला तर महाराज अगदी पहिल्या काळाला एक येत होता, आता 3-3 कणसाची जात आलेली आहे. 2-3 प्रत्येक पानाला कणीस येतं महाराज, काय सांगावं. गोड कणसं येतात आणि खाण्यासारखी असे नका, पण एक बीज स्वतःला गाडून घेतं आणि हजारो दाणं देतं. मग एका बीजाचा नाश झाला म्हणायचा का फायदा झाला म्हणायचा? फायदा झाला. का? त्यानं गाडून घेतलं. असं गाडून घेणारी माणसं पाहिजेत, काय जात्यात दळून होऊन पीठ होऊन पोटात जाऊन. जी दळली गेली पीठ झालं ते आमच्यासारखे आहेत महाराज. आता आमचं पहिलं जे चेहरं लग्नात होतं तसं आहेत का आता? नाहीत राहिलं. आता हे पीठ दळलेल्यासारखं झालेलं आहे, निम्म जळलेलं आहे, विचारानं भग्न झालेली माणसं आहेत. हेतू काय की जे गाडलंच गेलं जातं की अण्णा हजारेने देखील मुलाखत घेतली होती महाराज IPS IAS लोकांची. त्यावेळी त्यांनी ते उदाहरण दिलेलं होतं. म्हणतात
की एक दाना ज्यावेळी स्वतः त्याग करून गाडून घेतला जातो त्यावेळी त्याची उत्पत्ती हजारो दाण्यात होते. तसं त्या त्यागाला जे महत्त्व आहे ते भोगाला महत्त्व असत. त्या मुलाने जो अभ्यास केला रात्रंदिवस राहून, आज महाराज कितीतरी लोक झाले, IAS झाले, IPS झाले, त्याग आहे त्यांचा आजही. महाराज हे सामान्य जर एवढ्या परीक्षा देऊन उच्च पदस्थ अधिकारी होत असतील तर तुकोबाऱ्यांचा त्याग केवढा मोठा असेल. ज्या त्यागाच्या मागं वैराग्याचा एवढा मोठा जोर होता, त्या वैराग्याला विचारच मागं होता. उगाच मनाला आलं म्हणून तडकाफडकी निर्णय घेतलेले नाहीत, मी निवृत्ती घेतो, मी हे सोडून देतो, असं नाही. त्यांच्या मनाच्या मागं वैराग्याचा जोर होता. म्हणून एका बीजाचा नाश झाल्यासारखा वाटतो पण कणीस रूपानं उत्पन्न होतं. हा प्रत्येकालाच हा सिद्धांत कळतो. कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत हा प्रवास कळतो, हा सिद्धांत कळतो. म्हणून अनुकूल भोग जरी असले तरी निम्न भोगापेक्षा उच्च भोग जीवाला आवडतात. पहिल्यांदा काय भेटलं असेल तर त्याच्यापेक्षा अगदी जेवताना सुद्धा महाराज, आज एकादश आहे पण उदाहरण देतो, अगदी पहिल्यांदा पंक्तीमध्ये शिरा वाढला आणि नंतर जर लाडू आला तर शिरा जरा बाजूला ढकलतात लोक, आता लाडू घेऊया म्हणतात. लाडवाच्या नंतर जर जिलेबी आली तर तो लाडूही बाजूला सरकला जातो. असे भोग बदलत बदलत गेली की माणसाची अनुकूल वृत्तीही वाढत वाढत जाते आणि मग त्याग होतो, खरं वासना शिल्लक राहून होतो. आणि मग असा वासना शिल्लक राहून त्याग अपेक्षित नाही. त्याग हा वासनेसह समूळ झाला पाहिजे आणि संतांच्या जीवनात ते होतं. तुकोबाराय सांगतात हे सगळ्यांना सिद्धांत कळतो पण फुकट मिळतं का हो? फुकट मिळत नाही. लाभ नाही जीवासाठी, फुकासाठी लाभ फुकट नाही मिळत. केल्याविना जीवासाठी जीवाची अटी करावी लागते, जीवाला फार फार कष्ट द्यावे लागतात आणि मग हे तेवढी परमार्थाची दशा लाभते. तुकोबाराय सांगतात, उदाहरण देतात पूर्वमीमांसेतलं की लौकिकामध्ये लक्षावधी लोकांच्यात एखादा महाराज सैनिक म्हणून निवडला जातो की का भरले या त्रिभुवना एक एक सांगू अर्जुना. आणि मग निवडोनी की जे शेना लक्षवरी, मग तयाही पाटी जे वेळी लोह मासा ते घाटी, तो विजयश्रेच्या पाटी एकूची वैशे. या भरलेल्या त्रिभुवनात लक्षावधी लोकांमध्ये सराव करून परीक्षेत शारीरिक मानसिक सगळ्या बौद्धिक परीक्षेमध्ये एखादाच उतरतो, त्याला एकट्यालाच महाराज सैनिक म्हणून निवडलं जातं. अशी निवडक सेना लक्षवर केली जाते आणि त्यात एखाद्या महाराज ग्रुपमधून लढाईच्या वेळेला ज्यावेळी प्रत्यक्ष लढाईला समोर उभा जातो त्यावेळी एकटाच कोणतरी तो विजयश्रेच्या पाठी बसतो म्हणतात. आणि मग ही किती निवडक सेना असेल बघा. वारकरीसुद्धा असे झुंजार असावेत, निवडक असावेत महाराज. आणि अशी निवडक सेना झाली की मग त्याला जी योग्यता असते, अधिकार असतो, ती एक उच्चता असते. म्हणून येईल त्यालाच महाराज घेत नाही सैन्यामध्ये. आमच्यासारखं 35 लाडू खाणारे, पैज लावून चहा पिणारे असले नाहीच चालत तिथं. झोपली म्हणजे कोणतरी येऊन आम्हाला मारून जाणार, अशी बेभरवशाची नाहीच चालणार. आमची बुद्धी कुठं चालेल? खाण्यापिण्या जेवण्यात एवढ्यातच चालेल. आम्हाला बुद्धी नाही सुचणार कारण आमच्या अभ्यास बुद्धीला अजून टिकलेला नाही, शब्दज्ञान विसरत चाललेलं आहे आमचं. मग सदैव अभ्यास करणाऱ्या मनुष्याचे लक्षण आहे. तो एखादा सैनिक रणामध्ये कामी आला तरी महाराज त्याला जीव देता आला अबधुनी. एक स्वर्गातही ठिकाण मिळतं आणि इहलोकामध्ये कीर्ती मिळते महाराज. कीर्तीसारखं मोठं इहलोकातलं कोणतं साधन आहे सांगा? तुका म्हणे एका मरणेची सर उत्तमची उरे, अशी कीर्ती मागं उत्तम रूपानं उरावी. त्याचं नाव महाराज जगामध्ये आज म्हणजे कायमस्वरूपी दीर्घकाळ राहतं, चिरकाळ राहतं. आणि मग अशी एक उत्तम कीर्ती इहलोकात लाभते. आणि स्वर्गलोकात मध्ये हतोवा प्राप्ससी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. अर्जुना हे युद्ध कर, वाट्याला आलेला आहे. जर यात तू कामी आलास, मरण पावलास तर स्वर्गाचं राज्य भोगशील आणि जर इथं विजयी पावलास तर इहलोकीचं सगळं साम्राज्य तुझ्याच नावे आहे, तू भोगशील. म्हणून असा लाभ दोन पद्धतीनं लाभ मिळतो. तसं इथं प्रयत्न करणाऱ्याला इहलोकातही सुख लाभतं आणि पारमार्थिक चित्तशुद्धीद्वारे ईश्वर प्राप्तीही होते. म्हणून दोन्हीकडेही सुख कर असा हा मार्ग आहे. म्हणून गृहस्थाश्रमासाठी हा मोलाचा सल्ला आहे महाराज. म्हणून आपल्या हातात आपलं हित करायचं आपल्या हातात आहे. हाती आहे हित करील तया अशी म्हणून ऋषी सांगितले. आमच्या सगळ्या ऋषी लोकांनी सांगितलं हित तुमचं तुम्हीच करायचं आहे, कोण दुसरं येऊन इथं हित करणार नाही. म्हणून प्रयत्नवादाच्या बळात महाराज विश्वामित्र एक दिवस वशिष्ठांच्या आश्रमात गेले आणि वशिष्ठांनी त्या विश्वामित्रांच्या सगळ्या सैन्यांना पंचपक्वानाचं जेवण अगदी महाराज अतिशय एका क्षणभरात तयार सगळं वाढलं गेलं. आणि मग विश्वामित्र राजा आहेत, गादीराजाचे चिरंजीव,
ते म्हणतात हा वशिष्ठ सामान्य मुनी आहे आणि ही एवढी व्यवस्था यांनी केली कुठून. आणि मग त्यांना कळालं, वशिष्ठाने सांगितलं माझ्याकडे कामधेनू आहे आणि कामधेनू असल्यामुळे ती सगळं प्रसवते एकदमच मागील तेवढं. आणि मग विश्वामित्राला हाव सुटली महाराज. राजे लोकांना हाव सुटण्याचं हे पहिलं उदाहरण आहे. मग राजा रजोगुणी असतो आणि त्याला हाव सुटली. वास्तविक साधूला द्यायचं का काढून घ्यायचं? हो, साधूला द्यावं राजानं, पण काढून घ्यायची बुद्धी सुचली. वशिष्ठ म्हणतात तुला हवे असले तर नेह कामधेनू, पण ती माझ्यासारख्या साधूला काही गरज नाही. तू राजा आहेस, मला ती उपयोगाची काय? तर भिक्षा कामधेनू 80 अवकाशी शयन. मला भिक्षा करता ती उपयोगी आहे. मी दूध पिईन, थोड्याशा चाऱ्यावरती जगू शकते आणि मी अल्पसंकोच, माझं जीवन संकुचित आहे, थोडं आहे. तुझ्यासारख्या राजाला तिची गरज नाही. म्हणून एक दुर्वासांच्याकडं कामधेनू होती, एक वशिष्ठांच्याकडं कामधेनू होती म्हणतात. अशा कामधेनू क्वचितच भारतभूमीमध्ये होत्या. सगळीकडं कामधेनू. आमच्याकडं गायी म्हशी शेळे आहेत, कामधेनू अजिबात. आम्ही लिहिलं तर कामधेनू सदन म्हणून नाव लिहायचं घरावं, नाहीतर यच्चप गायीना कामधेनू म्हणत त्या कामाला लावतील आम्हाला, कामधेनू नव्हेत. आणि मग इच्छा आहे ती धेनू पूर्ण करते. म्हणून महाराज समुद्रमंथनातून उत्पत्ती झालेली आहे तिची. एवढं सामर्थ्य. आणि वशिष्ठाने ने म्हणून सांगितल्यानंतर ज्यावेळी विश्वामित्राने हात घातला कंड्याला महाराज नेण्याकरता गळ्याला, त्यावेळी ती तिच्या श्वासोश्वासातून अपार सैन्य उत्पन्न झालं आणि विश्वामित्राच्या सेनेचा नाश केला. आणि परत ती वशिष्ठांच्या मागे येऊन उभी राहिली. त्यावेळी विश्वामित्र म्हणतात दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणी हातानि मे. एका ब्रह्मदंडाच्या सामर्थ्यापुढं माझ्यासारख्या विश्वामित्राचं सगळं बळ नाहीसं झालं. काय सामर्थ्य आहे ब्रह्मतेज असावं तर वशिष्ठांच्यासारखं. आणि महाराज जो त्यानं तिथंच निर्णय घेतला, आता सगळं आयुष्य तपश्चर्या करीन आणि वशिष्ठांच्यापेक्षा मोठा ऋषी होईन. आणि तिथून जे तपश्चर्येला गेले ते 60,000 वर्ष तपश्चर्या केली. त्या काळात आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं म्हणून जमलं. एवढी तपश्चर्येला ते लोक देत होते. म्हणजे 60% भाग त्यांनी कशाला दिला? तपश्चर्येला दिला. हेतू काय मला असं म्हणायचं आहे की शपथ घेऊन त्यांनी महाराज ब्रह्मर्षी होण्याकरता त्रास घेतला. एवढं कष्ट प्रयत्नानं ते ब्रह्मर्षी होण्याकरता प्रयत्न केला. जर विश्वामित्रांच्या सारखा 14 विद्या 64 कळा सगळं करतळावर अगदी करतळाचा मूळ असणारा राजा एवढा विद्वान होता, बुद्धिमान होता, पण तरी देखील त्यांनी प्रयत्नानं हे सगळं संपादन केलं. म्हणून मनुष्यानं सहजासहजी आळशी राहू नये, आपण कष्ट करत राहायला पाहिजे. आपलं हित आपणच करायचं आहे. म्हणून हे हित संतांनी जसं सांगितलं आहे तसं आपल्याला जे वेदाने संतांनी अगदी श्रद्धापूर्वक ते आचरण करायचं आणि आपल्या हिताचं आहे तेच घ्यायचं. प्रिय वाटतंय ते घ्यायचं, श्रेय आहे ते घ्यायचं. आत्यंतिक कल्याण म्हणजे श्रेय आणि निवळ विषय सुख म्हणजे प्रिय. विषय सुख हे सुरुवातीला गोड वाटतं, नंतर त्रास देणार आहे. आणि मोक्ष मात्र सुरुवातीला कटू वाटतो. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट आणि साधिले अवीट. निजसुख सुरुवातीला कष्टदायक आहे, पुढं मात्र काय देणार आहे? सुख देणार आहे. म्हणून अगदी उदाहरण देतात सुक्तीसुधेमध्ये, जंगलाचा राजा सिंह जरी झाला तरी त्याला भूक लागली तर शिकारीला जावावं लागेल काय? तोंड पसरून बसलं की हरणं येऊन पडतात तोंडात. शिकारीला जावावं लागेल. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. वनाचा राजा आहे म्हणून जर झोपूनच राहिला तर झोपूनच मरेल, पण पोट भरणार नाही. त्याला सावध शोधावं लागेल. हरणं काय आपोआप येऊन तोंडात पडणार नाही. तसं आपल्याजवळ आता पेरणीचे दिवस आलेत, तट्ट्यात भात आहे म्हणून टिकूनच नुसता बसला तट्ट्याला जेवत, पेरायचंच नाही जर काम केलं तर कापायला येईल का? हो नाही. येथे नघली आड संचितसा शब्दनाड. उठा उठी गोड बीजे बीज वाढवी. उठ म्हणतात, बीज वाढव, काहीतरी तयारी कर, काहीतरी कष्ट केलंच तर पुढं मिळेल. आणि ही संकल्पना संतांनी सांगितलेली आहे महाराज. ही कुणी आमच्या लोकांनी आम्हाला पुढं सांगितली? संत म्हणतात उठाने नावच घ्या, असं नाही सांगितलं महाराज. नाव घ्यायला आधी पोट भरायला पाहिजे का नको? पोट शांत असेल तर नाव घेईल, नाहीतर मग नावं ठेवीच जाईल महाराज. आम्हाला नावं घेणारच नाहीत लोक. पोट भरावं लागेल. आधी पोटाची लौकिक विद्या संपादन केली पाहिजे. सार्वजनिक जीवन उच्च असलं पाहिजे महाराज. इथल्या आमच्या संतांनी धर्म अर्थ काम मोक्ष ह्या मिळवायच्या वस्तू आहेत असं सांगितलेलं आहे. धर्मही मिळवायचा आहे, धर्मानं वागायचं आहे, सदाचार शौचाचार सांभाळायचे आहे तिथं. म्हणून आपल्याजवळ तुकोबाराई नाटाच्या अभंगात सांगतात,
आपले आपण न करू हित, आपले आपण न करू हे प्रमाण संचित, करू हे प्रमाण संचित, करू हे प्रमाण पंडित, करू हे प्रमाण संचित. तरी मी नष्टची पतित, तरी मी नष्टची पतित, तरी मी नष्टची परे, तरी मी नष्टची पतित. तुका म्हणे मज संत हासती, तुका म्हणे मज संत हासती, पैसता संतांचे संगती, पैसता संतांचे संगती, पैसता संतांचे संगती, पैसता संतांचे संगती, संत हासती, पैसता संतांचे संगती, तुका म्हणे मज संत हासती, पैसता संतांचे संगती. आपले आपण न करू हित, आपले आपण हित करू शकत नाही, तरी मी नष्टची पतित, करू हे प्रमाण संचित, हे संचितच आहे नाही असंच होत राहील म्हणून जर गप्प बसलो नाही महाराज, अभ्यास केला तर एका दुसरा काहीतरी चाल सुचेल, काहीतरी सांगता येईल. उठलं टाळ वाजवायला तर 4 मात्रे वाजवता येतील, नाही तर सगळ्या जीवनाचं मात्र होऊन जाईल महाराज. थोडासा अभ्यास करायला पाहिजे. आडसो निशुद्ध करीवो साजनी, थोडंसं महाराज जेवण करायचं नीट वाट करायला पाहिजे. नाहीच उठलं तर जेवण काय आपोआप नाही होणार. कोणती गोष्ट हातपाय हलवावे लागतील, करावं लागेल. असेल माझ्या प्रारब्धात म्हणून महाराज उगाच साप चावतोय का म्हणून बिळात हात घालून बसून चालेल का हो? नशिबात असेल तर चावेल म्हणून नाही चालणार, नशिबात असेल म्हणून काट्यावर पाय देऊन नाही चालणार. आणि मग आता ही जाणीवपूर्वक जी माणसं रडतात, ही क्रियमानात चुकल्यात काय प्रारब्धान? क्रियमानात चुकल्यात महाराज. करताना चुकायचं, ऊस लावतानाच दुसऱ्या जातीचा लावायचा, ते तर काय प्रयोग चालते सांगा. आता तोडून गेल्याशिवाय काय काढता येत नाही. चुकीच्या पद्धतीची बियाणं, चुकीच्या पद्धतीची मशागत झाली तर मग काही उपयोग नाही. पण चुकीच्या पद्धतीच्या विचारांची जिथं जिथं खाण आहे, कैकईच्या ठिकाणी बघा, मंथरीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं, गांधारी शकुनी मामाने काय भाच्यांचं चांगलं केलं हो? मामानं चांगलं करायला पाहिजे होतं, काही नाही केलं, काहीही शिल्लक राखू दिलं. बरं, चांगलं करायचं म्हणून आलता काय वाईट करायचं म्हणून? चांगलं करायचं म्हणून आलेला होता. पण महाराज बुद्धी भ्रष्ट झालेल्या माणसाकडून काय चांगले प्रयत्न होणार आहेत? म्हणून चांगले प्रयत्न असावेत. हाती आहे हित, आपल्या हातात हित आहे म्हणून आळस करून नाही चालणार. आळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी, येथे जेणे आळसू केला तो सर्वस्वी जाण नागवला.
इथं नागावला जाईल कोण? आळस केला तर. म्हणून आळसानं इथं तसंच नाही पडून चालणार. अजगराचं उदाहरण दिलेलं आहे महाराज. दत्तगुरूंचे गुरु आहेत ते. अजगर काहीतरी गुरु आहे, 24 गुरुपैकी एक गुरु आहे. आणि मग ते प्रारब्धात आहेत त्या पद्धतीनं महाराज भूक वायू भक्षण करून राहतात, मिळालं तर खातात. ते त्यांनी काय केलेलं आहे महाराज, त्याचा एक गुण घेतलेला आहे. तसा गुण महाराज परिस्थिती प्राप्त. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. एखाद्या वेळेस तुम्हाला नाही भेटलं तर तळमळ करायची नाही. आज एखाद्या वेळेस फराळ नाही घरात लवकर तयार झाला, मग शिवे देण्यात काय अर्थ आहे महाराज? गप्प बसायचं, होईल तयार. नाही झालं तर एका दिवसानं काय एका वेळच्या उपासानं मरत नाही. आणि वास्तविक दशमी एकभुक्त असते, एकादशी अखंड निरीक्षण, आणि द्वादशीला 5 घटका झाले की सोडतात एकादश. अशी पद्धत आहे. रुक्मांगद राजापासून चाललेलं. आज मोहिनी एकादशच आहे महाराज. आज एकादशीची उत्पत्तीची कथा सांगितली जाते. हेतू काय? एका उपवासामुळं काही बिघडत नाही, पण हे प्रारब्धाधीन आहे. एखादा दिवस अन्न चांगलं असतं आणि खायला वेळ नसते. एखाद्या वेळेस अन्न समोर आहे, खाण्याला बी अगदी वेळही चांगली आहे, आणि अगदी खायला घेणार इतक्यात काहीतरी महाराज फोन येतो पाहुण्याचा, आणि अमुक अमुक आता जायला पाहिजे, मग जेवण टाकून जावावं लागतं. एखाद्या वेळेस खाणारा चांगला आहे आणि जेवणात काहीतरी बिघाड झालेला आहे, आंबलेलं आहे अन्न. एखाद्या वेळेस सगळं चांगलं आहे आणि मग पाल ताटात पडते, असं काहीतरी होऊन जातं, काहीतरी विचित्र. आणि मग सगळं चांगलं आहे आणि पोटात दुखतंय, असंही होतं एखादे दिवस. म्हणजे भोग्य भोगता भोग याच्यात काहीतरी बिघाड होतो. आणि मग शहाण्या माणसानं असं समजायचं, आज माझ्या हे प्रारब्धात नव्हतं, नशिबात नव्हतं, आतापर्यंत पुष्कळ खाल्लेलं आहे आणि आता एका दिवसानं काय होत नाही, अशी एक मुरड घालावी याच्याकरता प्रारब्ध वापरायचं. पण प्रारब्ध जरी असलं तरी प्रयत्नानं शिजवून खाता येतं, बदल काहीतरी करता येतो. म्हणून शहाण्या मनुष्यानं हे सगळे विचार प्रारब्धाचे आणि प्रयत्नाचे समतोल म्हणून आपल्या जीवनात वापरायचे. प्रारब्धेची जोडे सुख, प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची भरे पोट तुका करेना भोभाट. आणि तुकोबारे सांगतात, तर करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. प्रारब्धानं जर दुःखी माणसाला दुःखी भेटला तर तो काय सुख देणार हो? म्हणून प्रारब्ध हाती जन सुखशीन पावत असे. प्रारब्ध म्हणजे आपल्याला ठरून आलेले भोग, ज्याला अदृष्ट म्हणावे, तेही संचितातला साठा असतो महाराज. केले ते क्रियमान, झाले ते संचित म्हण, आणि प्रारब्ध ते जाण उर्वरित उरले ते. आणि मग जे काही आपल्या वाट्याला आले त्यात थोडासा बदल होण्यासाठी ते प्रारब्ध जर भोगाचा असेल, दुःखाचा असेल, तर त्याचं कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करायला नकोत काय हो? रोगे दाटला आणि उदासपण ओखदेशी, ताप आला आणि गोळ्या खायच्या नाहीत का हो? नाही म्हणे मी औषधच घेत नाही, मी डॉक्टरकडे जात नाही, हा हेकेखोरपणा नाही चालणार. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. हां, की एखाद्याला रोग आवडतो काय? आवडत नाही महाराज. पण प्रारब्धानं ताप येतो, एखादा त्रास होतो, एखादा आजार दुर्धर होतो, म्हणून तिथं औषध घेऊन त्याचं निवारण केलं पाहिजे. का शतजर जर ह्या लागी शतजर जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसेने उघडी असावे शस्त्रवर्षी, अंगावरी पडता पाषाण नसवावे, केवी ओढण रोगे दाटला आणि उदासपण उपदेशी. अंगावर शस्त्रास्त्र या लागलेत, चिलकत घालायला नको काय? अंगावर धोंडे पडालेत, ढाल आडवी धरायला नको काय? मग ढाल आडवी धरणं हे प्रयत्न आहेत महाराज, आणि धोंड मोकळं खाणं हे प्रारब्ध, हा मूर्खपणा आहे महाराज. काहीतरी बदल केला पाहिजे. देवानी प्रयत्न करून महाराज जयद्रथाला बाहेर काढला का नाही? जयद्रथ हा सहजासहजी शिवभक्त आहे महाराज, त्याला मारणं इतकं सोपं नव्हतं. हे आता स्ट्राईक करण्यासारखंच होतं महाराज, ते आता परवा केला, असं भारताने अभिमान आहे महाराज देशाचा. असंच जयद्रथाला देवाने बाहेर काढलं. गुहेत आत दडवून ठेवलेला होता आणि कृत्रिम देवानं सूर्यास्त केला. सुदर्शन आडवं लावलं सूर्याला आणि हसत हसत सगळेच बाहेर आले. अर्जुनात अग्निकाष्ठ भक्षण करील. आता प्रारब्धानं मरण जवळ आलंय, अशी वेळ आलेलीच होती महाराज. आणि मग शेवटी काय, देवानं जयद्रथ कसा आपला अर्जुन कसा अग्निकाष्ठ घेतो हे बघण्याकरता कौरव पांडवादी सगळे लोक उंच टाचा करून बघायला लागले. त्या जयद्रथही सामील झाला महाराज. म्हणजे आमच्यासारखा माळकरी एखादा वरातीत जातोय बघा, टाचावर करून बघाय कशी नाचतात बघाय, तसा जयद्रथ भावनेच्या भरामध्ये गुहेतून बाहेर आला. आणि मग महाराज भगवंत आहे, अन्यथा कर्तुम शक्य आहे, करायचं नसतानाही तो करतो, करणारी गोष्ट करतो, आणि त्याच्या कायद्यात बसत नसली तरी करतुम आकर्तुम अन्यथा करतुम. देवानं सुदर्शन बाजूला काढलं, सगळीकडं सूर्योदय उजेड पडला. आणि मग अर्जुनाला सांगितलं, धनंजया म्हणाले तू वीर आहेस, आणि मग सूर्य अजून आहे म्हणाले पृथ्वी तलावर, आता उजेड आहे म्हणाले, आता बांधला
महाराज हा सूर्यने हा जयद्रथ म्हणे तोपर्यंत त्याचं मस्तक उडून गेलेलं होतं. म्हणजे हे प्रयत्नानं बाहेर काढलेली मंडळी म्हणायची देवानं. कुठंतरी प्रयत्न करावा लागतो, कुठंतरी प्रयत्नाचा वापर चांगल्या ठिकाणी करावा लागतो. हेतू काय? प्रयत्नांती परमेश्वर आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं प्रयत्न करावेत. महाराज पहिला वेळ, दुसरा वेळ, तिसरा वेळ, कितीतरी रँकला लोक अभ्यास करतात, मुलं 5-5 वेळा परीक्षा देतात पण पास होतात. हे कष्ट आहे त्यांचं. आणि मग ह्या कष्टाच्या मागे त्याग आहे. आणि ह्या त्यागाची किंमत लौकिक जीवनामध्ये कशातही मोजली जात नाही. म्हणून प्रपंची जरी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. हे राज्य टाकून गेलेली ही मंडळी काय वेडे असतील का हो? जेने दिग्मंडळ जिंतले, समुद्रवले अंकित राज्य केले, जे नानाविध भोग भोगले, जे नाही देखले सुरवरी, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य सर्वत्र, जे त्यागिले विचित्र नाना भोग. आणि मग हे सगळे भोग भरतराजानं टाकले आणि महाराज वनाला आला गेला तो. आणि मग जे राजवैभव भोगिते त्यासी कदा नव्हे गा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. भोगाचा त्याग करून त्यानं श्रीपती भोगला. आम्हाला भोगही पाहिजे आणि श्रीपती पाहिजे. कसं घडेल हो? नाही घडणार. सेविला श्रीपती भोग त्यागे. म्हणून भोग त्याग करण्याकरता प्रारब्धानं भोग जवळ होते त्याच्याजवळ, पण प्रयत्नानं भोग टाकले. आम्ही प्रयत्नानं भोग टाकता आले पाहिजेत. आणि प्रारब्धानं आलेला भोग सुद्धा महाराज अनुकूल असला तर तो ढकलून देता आला पाहिजे. एवढा इंद्रिय निग्रह आपल्याजवळ पाहिजे. म्हणून प्रयत्नानं परमार्थामध्ये आम्हालाही महाराज उच्च दशा आपल्याला लाभेल. हे करता येण्यासारखं आहे. म्हणून आपण प्रयत्न करायला मागं पुढं राहायचं नाही. तुकोबाराय सांगतात की येथे न घली आड. काहीतरी प्रयत्न, काहीतरी सांगत बसायचं नाही. माणसं भजनाला या म्हटलं की महाराज हे काम आहे ते काम आहे असं म्हणतात. भजन घाली भोगावरी आणि अकर्तव्य मनी तरी. इथं देवाचं नाव घेताना कष्ट वाटतात आणि घरात कितीतरी माणसं आराडतात. महाराज मसरासनी किती शिवे देतात, किती काय करतात, मुलांना अडवतात, मुलांना ओढून आणतात, ते रडायला लागलं की किती समजावतात, बोबडं बोलतात, काय काय बोलतात. आणि इथं भजनात बोल म्हटले की तोंड उघडत अवघड आहे. आणि मग लाज तेवढी नारायणी आणि वाकडी वाणी पोरापे तुकोबारायांनी सांगितलंय. घरात मुलाबरोबर वाकडं बोबडं बोलताना पुष्कळ तोंड वाजतंय, पण लाज तेवढी नारायणी. देवळात मात्र लाज वाटते. मग हळूहळू पुटपुटायचं. ज्ञानदेवा मौन जपमाळा. काही असे ना का मौनात्मक असे ना महाराज इथं हरिहरी म्हणणं हेही भाग्य आहे. म्हणून आपल्या हातामध्ये प्रयत्न करणं आहे. प्रारब्ध म्हणून सगळं काही असं मला सोडायचं नाही. दोघे मित्र दृष्टांत सांगतो पटेल महाराज. एक प्रयत्नवादी होता आणि एक प्रारब्धवादी होता. दोघांचं पटच जमत नव्हतं. फार भांडायचे, पण प्राणप्रिय मित्र असल्यामुळं एकमेकाला आणि परत कवटाळायचे. मग शेवटी एक दिवस फिरत फिरत एका शिवालयात मुक्काम पडला. संध्याकाळच्या वेळेला नदी काठाला शिवालय होतं. आणि मग त्यावेळी श्रावण सोमवाराचे दिवस असतील महाराज. उघड झाप पावसाची होती. आणि हे दोघेजण गेले मंदिरात. संध्याकाळच्या वेळेला दिवा मिलमिलता होता. गेल्याबरोबर महाराज कसा तरी एक घटकाभर दिवा राहिला आणि विझून गेला. बोलण्याच्या नादामध्ये हे निवांत तिथं त्यांनीच आपली गोधडी टाकली, निवांत बसली. आणि मग प्रारब्धवादी होता तो झोपतो. म्हणाला तू काय बसायचा ते प्रयत्न कर बाबा, आता काय मला खायला मिळत नाही, गाव तर 3-4 फरलांग दूर आहे. आणि मग हा प्रयत्नवादी मंदिरात काय भेटतंय काय बघण्याकरता असा फिरायला लागला. मंदिराची भिंत धरत 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 अगदी गाभाऱ्यात उतरला. आणि मग त्याला कळालं हे इथं महादेवाची पिंड आहे, इथं नंदी आहे, त्यार्थी शिवपिंड आहे. आणि मग शिवाच्या पिंडीला हात लावलेला असं गरम नरम असं काहीतरी वाटलं. आणि मग त्यानं हात वास घेतल्यानंतर खमंग वास आला. आणि मग म्हणाला हा भात लिंपलेला असला पाहिजे. भगवान शिवाला काहीतरी महाराज दही भाताचं लिंपन केलं होतं. आणि मग त्याला बरं वाटलं. आता मग हे त्यानं जसं बरं वाटलं तसं खायला सुरुवात केली. आणि मग खाताना त्या मित्राला सांगायचं हे बघ म्हणाले मी प्रयत्न केला म्हणून मला इथं भात खायला मिळाला. तू प्रयत्न विरोध आहेस, प्रारब्ध म्हणतोस म्हणून तो तसा भुकेनं मरणार म्हणाले, तुला हे भेटणार नाही. आणि खाता खाता त्याला एक खडा लागायचा. कशात? भातामध्ये. तो खडा त्यानं काय करावा, तोंडातनं काढावा आणि कोणाला मारावा, झोपलेल्या त्या आपल्या मित्राला. त्या मित्रानं तो खडा जपून आपल्या धोतरामध्ये गाठ बांधून ठेवायचा. आणि मग तो भात खाणारा हा मित्र प्रयत्नवादी म्हणायचा इतकं सुंदर सगळं केलंय, पण काय बरे शिजवणाऱ्यानं चूक केली आहे, त्यानं भात काय निवडून जेवण करायला
खडं इतकं कसं काय घातल्यात म्हणायचा. एक मोठा खडा, एवढं मोठं खडं दिसत नाहीत, काय ती जेवण करणारी सुद्धा गृहिणी असेल असं म्हणत म्हणत महाराज खाल्लं. आणि शेवटी पोट भरल्यानंतर राहिलेलं उरलं सुरलं मित्राला द्यावं म्हणून घेऊन तो अंधारातनंच आला. आणि आता काय म्हणाला हे, आणि मग म्हणाला झोप, तसा झोपू नकोस म्हणाले, माझं पोट भरलंय देवाच्या कृपेने. आणि मग एकमेकात चर्चा सुरू झाली. तो म्हणाला, तू जेवढे खडे मला मारलेस तेवढ्या उद्या उठल्यानंतर तुला मानेत मी काय मारणार, बुक्या मारणार म्हणाले, जरा उजडू दे. आणि महाराज खरोखर दुसऱ्या दिवशी अनुभवात झोपले. आणि मग दोघांची चर्चा. मी म्हणाले प्रयत्न केला म्हणून तर म्हणाले खायला भेटलं, आणि तो प्रयत्न नाही म्हणून मग हा प्रारब्धवादी होता. तो म्हणाला, हे बघ म्हणाले, तुझा प्रयत्न तुझी भूक भागवण्याकरता कामाला आला, बरोबर आहे, पण उरलं सुरलं मला आलं का नाही, हे मी प्रयत्न न करता आलं, हे माझ्या प्रारब्धाच्या बळानं आलं. हा मित्र म्हणायचा, प्रारब्धाच्या बळानं जरी आलं तरी मी आणलंय हे खरं आहे का नाही हो, आणि माझा प्रयत्न आहे पण तुझं प्रारब्ध त्याच्यामुळं बनलं. असे वाद करत झोपले. आणि सकाळी उठून बघितल्यानंतर जो ज्यानं धोत्रात खडं बांधून ठेवलं होतं महाराज, ते मोती हिरे माणकं होते. तिथल्या राजानं सोमवारची पूजा केलेली होती आणि गुप्त दान म्हणून धन काहीतरी त्या पूजेमध्ये घातलेलं होतं. आता हा म्हणाला, मला भातही खायला मिळाला आणि लाखो रुपयाची सोन्या माणिक धनही मिळालं. तुझं प्रारब्ध प्रयत्न फक्त पोट भरण्याकरता उपयोगाला आलं. आणि शेवटी प्रयत्नवादी म्हणाला, हे बघ, हे जर मी रात्री खटाटोप केला नसता तर यातलं काही आपल्याला भेटलं नसतं म्हणाले. मग शेवटी काय बाबा, तुझा प्रयत्नच खरा आहे म्हणाले. मग शेवटी प्रयत्नानं त्याचं समाधान केलं. असं मला म्हणायचं काय, असा समन्वय साधता आला पाहिजे. सगळे प्रयत्न केले आणि मग काम झालं हेही बरोबर आहे, आणि सगळ्या प्रयत्नांना प्रारब्धानं यश दिलं हेही म्हणणं बरोबर आहे ना. प्रारब्ध अनुकूल होईतोपर्यंत आपण प्रयत्न करावे लागतील. एखादा दगड फुटत नाही, 99 तडाखे मारावे लागतील. 100व्या वेळी तो फुटणार आहे, म्हणजे 100व्या तडाख्याला तो फुटला असं नाही, 99 वाया गेले असंही नाही, 100 केले म्हणून कार्याला यश आलं. अशी काहीतरी कुठंतरी समन्वयाची भूमिका जोड घालता आली पाहिजे. म्हणून प्रारब्ध आणि प्रयत्न हे दोन्ही ज्यावेळी हातात हात घालून चालतील त्यावेळी महाराज मग तुका करीना बोभाट, काहीतरी प्रयत्न करावे लागतील, काही प्रारब्धानं मिळेल. म्हणून कधी एखादं महाराज खाटावर झोपावं लागेल, कधी भुईवर झोपावं लागेल, हे प्रारब्ध अतिरेकानं होत असतं. प्रारब्ध अतिरेकानं कुणाचा गुण आणि कुणाचा अवगुण असंही म्हणू नये, की अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठेले, मागे होत आले शिष्टाचार, तुकोबाराय सांगतात. मागे काही शिष्ट लोकांनी जे काही वर्तन केलं ते अवगुण म्हणायचं नाहीत का, प्रारब्ध अतिरेक तसा होता. भीष्माचार्याने दुर्योधनाची जी बाजू धरली त्याला महाराज अवगुण म्हणून चालेल का हो? शिष्ट होते भीष्माचार्य, भगवत भक्त आहेत, गंगापुत्र आहेत, इच्छामरणी आहेत, सामर्थ्य आहे, अष्टवसूपैकी एक अवतार आहे त्यांचा, एवढं पवित्र जीवन आहे त्यांचं. मग ते चुकीचं कसं वागतील हो? शिष्टाचार म्हणावा लागेल, अवगुण म्हणायचं नाही त्यांना. का तर प्रारब्ध अतिरेक आहे. दुष्टाच्या संगतीला त्याचं रक्षण करण्याकरता त्याला थांबावं लागलं, ही त्यांची एक अडचण आहे. विश्वामित्र मेनके पाठोपाठ जे गेले ते अवगुण म्हणून नाही महाराज, शिष्ट आहेत, कळत होतं, पण प्रारब्ध अतिरेक आहे. धर्मराजा नरोवा कुंजरोवा म्हणून खोटं बोलले, हे काय अवगुण नाही, शिष्टाचार आहे, असं पटवून घ्यायचं. म्हणून महान महान मोठ्या पुरुषांच्या चुका काढत बसायचं, कुठंतरी प्रारब्ध अतिरेक आहे असं म्हणायचं आणि प्रारब्धाची जोड लावायची. प्रयत्न केला असता ते सुद्धा टळलं असतं असं अजिबात तिथं बोलत बसायचं नाही. तिथं काही महाराज पर्याय दुसरा सांगता येत नाही. पण शहाण्या पुरुषानं मोठ्यांच्या शिष्टांच्या जीवनातलं प्रारब्ध तपासत बसायचं नाही. प्रारब्ध हे तुमच्या आमच्या जीवनाला आहे. म्हणून तुम्ही आम्ही आपल्या हातानं प्रयत्न करू. तर प्रयत्नांना का भगीरथाने केवढे प्रयत्न केले महाराज, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. अर्जुनाने किती प्रयत्नाची पराकाष्ठा केली भारतीय युद्धामध्ये. म्हणून असा एक प्रयत्न आपल्या हातात असावा. तुकोबाराय सांगतात अशी त्यागाची भूमिका ज्या साधकाच्या अंगामध्ये आहे त्याला एवढं मोठं कनिसरूपी फळ भोगायला मिळतं, एवढं मोठं धर्माचं फळ, एवढं मोठं मोक्षसिद्धीरूपी फळ भोगायला मिळतं. आधी त्याग करता आला पाहिजे. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, हे लहान मुलापासून थोरापर्यंत सर्वांना कळतं. मग परमार्थामध्ये असं का कळू नये म्हणून ते म्हणतात, कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. एका बीजा केला नास, एका बीजा केला नास, एका बीजा केला नास,
एक बीजा केला नाश, एका बीजा केला नाश, मग भोगिले गणित, मग भोग गणित, गणिताची एका बीजा केला नाश, एका बीजा केला नाश, कळे सकळा हा भाव मग भोगिले गणित, मग भोगिले गणित, सकळा अभाव, विठोबा रखुमाई, भोपाल कुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवासाठी. इथं लाभ मिळवायचा आहे. लाभ परमार्थता म्हणजे सिद्धी. सिद्धी तर मिळवायची काय आहे? जी गोष्ट मानवी जीवाला इथं संसारामध्ये दृश्य नाही, जी गोष्ट कधीही नाश पावत नाही, ती मिळवायची आहे. लहान मुलाला दुकानात नेलं की ते नको तेच मागतं आहे. आम्ही त्याला चांगलं द्यायचा प्रयत्न करतो, पण ते काय मागत असतं? त्रास होईल असं, शरीराला अपायकारक असं मागत असतं. आम्हाला त्याला चांगलं द्यावंसं वाटतं, पण त्याला हित आणि अनहित कळत नाही. तसं तुम्ही आम्ही संतांना आमचं हित कळालेलं आहे, त्यांना काय आम्हाला पाहिजे ते, पण आम्हाला प्रिय आवडतं आहे, श्रेय आवडत नाही. ताप आलेल्या माणसाला साखर घालून दूध पाजायचं का तापाची गोळी द्यावी? मग त्याला महाराज दूध आवडतं, त्याला काहीतरी गोड खावं असं वाटतं, पण ते त्याला नको असतं. पण त्याला गोळी तापाची मात्र अपेक्षित आहे, आणि अपेक्षित आहे ते देणं हे संतांचं कर्तव्य आहे. आणि आम्ही नको ते खाणं हे आमची स्वभावधर्म आहे. स्वभाव जो आम्ही बनवून घेतलेला आहे हा महाराज प्रयत्नानं बदलता येतो. प्रारब्ध म्हणून दुःख भोगायचं, आम्ही प्रारब्धानंच दुःख भोगत आहोत. प्रयत्न करून मुलांना चांगलं संस्कार देता येतात नाही हो? देता येतात, पण आम्ही संस्कार चांगले देत नाही. आम्ही महाराज त्यांची गय करतो, सूट देतो, सवलत देतो. आम्ही जसे आम्हाला सवलत देतो तसे आम्ही मुलांना सवलत दिलेली आहे. सवलत देता जबाबदारी टाकली पाहिजे महाराज. आणि हे प्रारब्ध घडवता येतं. दुसऱ्याचं चांगलं प्रारब्ध आपण आपल्याच महाराज प्रयत्नाने बदलता येतं. आणि अशा गोष्टी पुष्कळ गुलाबराव महाराजांचं जीवन महाराज किती दुःखी होतं, पण त्यांनी प्रयत्न किती परमार्थात केले. एक अंध मनुष्य किती त्यांनी ग्रंथ लिहिले. ज्ञानोबरायांचा एवढा मोठा सगुण साक्षात्कारी महात्मा होते ते, प्रज्ञाचक्षु त्यांना म्हणतात. प्रयत्न केला तर का बरं एवढ्या टोकाला जाणार नाही? म्हणून प्रयत्न चांगल्या दिशेनं असावेत. ते प्रयत्न नको त्या मार्गानं असो. तर मनसा चिंतितं कार्यं दैवम अन्यत्र चिंतयेत राजकन्या प्रसंगेन व्याघ्रो जटिल भक्षका.
एका राजाची कन्या सुंदर होती, ती तिथल्या त्यांच्या पुरोहिताला आवडली. आपल्याला ती मुलगी म्हणून हवी असं त्याला महाराज एक इच्छा निर्माण झाली. आणि मग त्यानं काय केलं, राजाला एक बनावटच कुंडली आपल्या त्या मुलगीची राजकन्याची काढली त्यानं. तो पुरोहित होता नाही राजा असा. आणि असं मांडलं, त्यात सांगितलं ही मुलगी नको त्या नक्षत्रावर जन्माला आलेली आहे, चुकीच्या मूळ नक्षत्रावर, आणि हिचं लग्न न करण्यापेक्षा हिला काय करा, एका पेटीत बांधा आणि सोडून द्या नदीच्या प्रवाहात. आणि मग याला काय करायचं होतं महाराज, पुढल्या धरणावर जाऊन ती पेटी पकडून आपण पलायन करून लग्न करायचं होतं. दृष्टांत आहे चंद्रकांत ग्रंथामध्ये. आणि मग असं हे त्याचं हे छद्मीपणाचं वागणं प्रधान हुशार होता. राजापेक्षा प्रधान हुशार पाहिजे असतो. आणि महाराज प्रधानानं जाणलं पुरोहिताचं हे चलन वचन वलन काही सळलं नाही. आणि मग लगेच त्यांनी काय केलं, अगदी प्रधानानं पेटी तयार केली, पेटीत राजकन्याला घातली असा आभास निर्माण केला. आणि ते पेटीमध्ये महाराज वाघाचं पिल्लं बारकं घातलं आणि त्यांनी नदीत सोडलं. आता काही गोष्ट सांगावी लागत. आणि हा अगदी महाराज पुरोहित इकडनं भविष्य सांगून आपल्या घरला गेला आनंदानं, आता राजकन्या मला मिळणार, माझं लग्न होणार आणि जायचं कुठल्या तरी दुसऱ्या देशामध्ये. अशा हिशोबानं हा सगळ्या तयारीनं गेलेला. आणि धरणावर जाऊन पेटी महाराज मोह उघडून बघितलं. उघडल्या जे उरावर वाघ बसला महाराज. आता हे राजकन्या पाहिजे होती का मरण? मनानं कार्य चिंतलंय मुलगी पाहिजे, पण दैव बिघडलेलं असले की वाघ उराव येऊन बसतोय असं होतं. मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. तुम्हाला नको असेल तर दैव वेगळं देत असतंय आणि तुम्ही मागत असता पाहिजे ते. अपेक्षा अर्जुनाची वेगळी आहे, देवाचं नियोजित फल वेगळं. देव म्हणतोय मी तुझ्या पुढं बसून सगळ्यांना मारायचं सामर्थ्य माझ्यात आहे. तो म्हणतोय मी यातली माझी आहे ती सगळी, कुठली यातली राखून कुठली मारो. देव म्हणतो सगळीच मी मारणार आहे, फक्त तू बस मागं, नियोजन आहे माझं, तू काय यामध्ये ढवळाढवळ करू नको. तसं मन चिंतन करतं एक, दैव चिंतन करत असतं एक. आणि दैव हे ईश्वराची व्यवस्था आहे, ती मानायला पाहिजे. प्रारब्ध हे ठेवलेलं देवाचं एक महाराज स्वतंत्र खातं आहे. त्यामध्ये कोणाला कसला भोग येईल सांगता यायचं नाही. रामकृष्ण परमहंसांना महाराज गळ्याचा कॅन्सर झाला, किती मधुमेहानं ग्रासलेले होते विवेकानंद महाराज. दमा होता शेवटी. कित्येक दुर्धर आजार महान साधू संतांना झाले. हे काय त्यांना बदलता येत नव्हते असं नाही, येत होते बदलता, पण त्यांनी ते भोगून संपवले. कारण इथले भोग हे बनून गेलेले आहेत आणि भोग संपल्याशिवाय परत मुक्ती मिळत नाही. कर्मक्षय व्हावा लागेल. आणि मग पुढे जन्माला यायचं झालं तर अगदी निष्कलंक राहिलं पाहिजे, काही कर्माचा मळही शिल्लक राहिला नसला पाहिजे. असं चोख जीवन ज्याचं खातं चोख आहे महाराज, मग त्याला काही महाराज इथं मुक्तता म्हणून सांगितलेलं आहे. आमची कागदपत्र चुकीची आहेत, खातंही आमचं बिघडलेलं आहे, ओळख पटत नाही, ऑनलाईन दिसत नाही, कितीतरी आमची बिघाड आहेत. आणि मग आमचं कसं खातं चोख देव धरील नाही. तो वना आला याची लागी जो बैसावया पित्याच्या संगी, तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघू केला. आईनं सावत्र आईनं ढकलला मांडीवरून म्हणून महाराज तपश्चर्या केली आणि ध्रुव बाळ एवढ्या उंचीवर जाऊन बसला. आमच्या मुलांनी किंवा आम्ही सुद्धा अशी प्रयत्न काष्टा का करू नये, अशा पराकाष्ठेनं उंच जीवन भोगता येतं. म्हणून चांगले सन्मार्गी लोक महाराज स्वतःचं जीवन स्वतः वैभववान शिखरावर नेऊन ठेवतात. उगाच लोक मागं त्याचा काय करतात, मत्सर करतात, निंदा करतात. उगाच महाराज श्रीमंतच व्हायचं झालं तर भाग्यानं श्रीमंताच्या घरात जन्माला आल्यावर कशाला प्रयत्न करावे लागतात. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज दत्तक झाले चांगल्या गादीला भाग्यानं, आणि भाग्यानं गर्भश्रीमंतच झाले ते, त्यांना काही मिळवावं लागलं नाही. आणि आमच्यासारख्याला राजा व्हायचं झालं तर किती कष्ट घ्यावे लागतील. राजा होणारच नाही महाराज आम्ही, कारण आम्ही सामान्य कुटुंबात आहोत. म्हणून शेवटी काय, धन अन्न मान ह्या सगळ्या गोष्टी फार वैचित्र्य असतं यामध्ये तफावत असते. कुणी कुणाची तुलना करत बसू नये. दैवानं ज्याचं त्याला मिळतं असं एक समाधान ठेवावं. जीवन आपल्याला महाराज सुखात ठेवायचं असेल तर चित्तात हे असे तरंग उठू देता कामा नाही. कारण अनेक बुद्धीचे लोक आहेत, प्रत्येकाच्या अंतकरणात वेगवेगळे काय आहेत, गुणाचे वेगवेगळे अतिक्रमण होतात. सत्वगुण वाढतो, कुणाचा रजोगुण वाढतो, कुणाचा तमोगुण वाढतो. आणि मग एक सत्वधरी उन्नती तर मग रजोगुण खाचतो, तिथं तमोगुण त्याच्या खाली बसतो. आणि मग सत्वगुण उन्नती केली की कीर्तन भजन देव आवडतो. रजोगुण वाटला की संसार प्रबळ करावा असं वाटतो. तमोगुणामुळं लोळत पडावं असं वाटतं. माणूस एकच असतो, पण गुण बदलले की वृत्ती बदलते. आणि मग वृत्ती बदलली की समाधानात फरक पडतो.
मग समाधानात फरक पडला की विचार बदलतात, विचार बदलला की मग बुद्धिनाशात प्रणश्यती, नाश पावतो मनुष्य. म्हणून माणसाला विचारच खाली खाली आणतात. म्हणून आहे ती परिस्थिती अनंत परमात्म्यानं दिलेली आहे असं समजायचं आणि त्याच्यात समाधानी राहता येणं हेच खरं जीवनाचं काय आहे. समतोलपणा याला म्हणतात. तुकोबरा हे सहज भाषेमध्ये मांडतात. ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. चित्ती असो जावे समाधान, चित्ती असो जावे समाधान, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. चित्ती असो चित्ती असो जावे समाधान, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. चित्ती असो द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असो द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान, समाधान. ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. असो द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असो जावे समाधान, समाधान, समाधान. ठेविले आनंते तैसेची रहावे, ठेविले आनंते तैसेची रहावे. चित्तात समाधान मात्र बिघडायचं नाही. अनंत ठेवील ती परिस्थिती आपल्याकरता चांगली आहे. लोकांची परिस्थिती काय आहे ही परमार्थता तपासायचीच नाही. व्यक्तिगत जीवन देवानं आम्हाला दिलेलं आहे, ते सुखकर आहे आणि ते आहे ते सुखकर कसं आपल्याला मान्य करून घ्यायचं ही आपली तयारी पाहिजे महाराज. आपल्याला जे शहाणपण दिलं आहे ते आपल्या उद्धाराकरता वापरता आलं पाहिजे. हा शहाणपण आम्ही दुसऱ्याच्या कल्याणाकरता वापरतो महाराज. हे आपल्या मापाचे कपडे दुसऱ्याला कशी बसतील हो? नाही बसणार. प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे. म्हणून आपल्याला जे औषध सूट झाले ते दुसऱ्याला नाही देऊन चालणार. आपल्याला तापाची जी गुढी लागते ती दुसऱ्याला नाही भेटणार. म्हणून असं एक शहाणपण आपण सांभाळावं. आहे आपल्याकडं जेवढं जेवढं काही तेवढ्यामध्ये समाधानी जीवन जगता आलं की बस आहे. म्हणतात तिथं काय फार त्रागा करावा लागत. बरं, जी गोष्ट मिळवायची आहे प्रयत्नानं ती जर तुम्हाला देवाला द्यायचीच नसेल तर महाराज कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट तुम्हाला लाभणार नाही. आणि जी ज्याला मिळणार आहे महाराज, अगदी एखाद्याची रस्त्यावर पडलेली वस्तू लोक घरात आणून देतात आणि घरात तिजोरीत ठेवलेले पैसे चोर रात्रीच येऊन नेतात. दैव एकदा बिघडलं की महाराज चांगल्या गोष्टीचा नाश होतो आणि वाईट गोष्ट घरात येऊन बसते.
काही सांगता येत नाही. म्हणून करायला जायचं एक आणि होतं एक अशी गोष्ट आहे. म्हणून अतिशय फार पराकाष्ठाही त्रास फार घेऊ नये. घेतलेला त्रास प्रारब्धानं अतिरेकानं बदलू शकतो. गारुड्यानं महाराज साप दाखवण्याकरता खेळ करण्याकरता घेऊन आला. घेऊन आल्यानंतर असं गावात उतरला. संध्याकाळची वेळ, झोपला. आणि मग अर्जुनीतल्या उंदराला असं वाटलं काय आहे या टोपलीत बघूया तरी. ते उंदराला कुरतडायची सवय. आणि मग काही उंदर गप बसत नाहीत महाराज. काहीतरी ह्याच हुडीक ते हुडीक. आणि नेमकं महाराज त्यानं अगदी बुदलमुखात धरलेला दात न काढलेला नाग त्याच दिवशी होता. तोही कितीतरी पिसळलेला तरपासलेला असतंय. आणि मग त्यानं बरोबर त्याचीच करंडी कापली. कुणी? उंदरान. त्यानं बाहेरनं कातरली. कातरल्यानंतर उंदरानं अगदी सुस्वागतम आत जाऊन काहीतरी मिळतंय खायला म्हणून वाकून बघितलं. मग आतनं काय तो बोलवणार आहे का हो? आयतं त्याला छिद्र मिळालं. त्याला बाहेर पडायला वाट झाली. आता उंदरानं हे भोग आपल्याकरता पाडलं तर का सापाकरता? आपल्याला खायाकरता काढलं तर मला काहीतरी मिळेल म्हणून गेला. खरं ह्यालाच कुणी खाल्लं? बरं नुसता खाऊन करंडीत थांबला काय निघून गेला? म्हणजे त्याला मुक्तही केलं आणि भुक्तही केलं. भोगही मिळाला आणि मोक्षही मिळाला. प्रयत्न कुणी केला? उंदरानं केला. तसं आमच्यासुद्धा होतं. आम्ही आमच्या उसाला वाट करताव. गाऊस काढतंय त्यातनं. होतंय तसं. मग पोटात चावून घेऊन तरी चालतंय. पाणी सोडून नाही चालत. आपला ऊस गेला म्हणून महाराज एक माणुसकी म्हणून सांभाळावं लागतं. तसं त्या उंदरानं प्रयत्न केला स्वतःसाठी, पण उपयोग याला नागासाठी. त्या मुक्तही झाला आणि उंदराला खाऊनही टाकलं. मरण त्यात आलं महाराज. म्हणून काही प्रयत्न असे करू नयेत, जीवावर येतील असे. म्हणून प्रारब्ध प्रयत्न याची सांगड घालत आपणही महाराज अगदी संतांनी याचाच मेळ सगळीकडे बसवलेला आहे. गोरोबा काकांच्या जीवनात महाराज अगदी किती प्रारब्ध अतिरेक. हात महाराज त्यांनी स्वतः तोडून घेतले. परत त्यांचे हात पूर्ववत त्यांच्या भाग्यानं त्यांची तेवढी निधडी सेवा होती. कीर्तनात त्यांचे हात फुटून आले. नामदेवरायांच्या कीर्तनात प्रयत्नाची पराकाष्ठा. केवढे मोठे नामधारक. म्हणून आग्रह करावा लागेल. काही गोष्टींचा अट्टहास करावा. याच्यासाठी केला होता अट्टहास. सोकोबारायाने अट्टहास केला, आग्रह केला. जीवनमुक्ती त्यांनी महाराज अगदी अंगामध्ये बांधवून घेतली. भगवंताजवळ सदैव राहणारे भगवान आपले अर्जुन त्यांचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. केवढी त्यांची महाराज पराकाष्ठा असेल. विठ्ठल आपल्या जनाईंच्या शेणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. त्यांच्या हातात किती बरं ते भिनलं असेल. म्हणजे ज्यांची इंद्रिय, जयांची इंद्रिये अपैती किर होती. ज्ञानोबा सांगतात की इंद्रियसुद्धा म्हणेल तसं कार्य करतात. केवढं त्यांनी सामान्य आयुष्य किती चांगलं जगलं असेल. काही माणसांना सवय असते पहाटे उठ म्हणावं लागत नाही, उठतातच महाराज. आणि मग उठल्यानंतर जे जे काही करायचं असतं ते आपोआपच होत जातं. घड्याळ एकदा ठरवून गेलेलं आहे. आणि काही माणसाला सकाळ उठ म्हणून सांगितलं तर आयुष्य संपलं एकेकांचं, पण उठली शेवटलाच ती उठली म्हणायची. खरं ते ऐकत अजिबात. शेवटी काय, चांगल्या गोष्टींची आम्हाला सवय लावून घ्यावी लागेल, वाईट गोष्टी टाळाव्या लागतील. यालाच अभ्यास असं म्हटलेलं आहे महाराज. अभ्यासे शेवनी विष पडे. अभ्यासाचं सेवन केलं तर महाराज ते सुद्धा पचतं. शाहूराजांना विषाचा प्रयोग होऊ नये म्हणून ते तोळा तोळा विष खात होते महाराज. त्याने तेही पचवून बघितलं. कुणीतरी विष प्रयोग केला तर एकुलता एक राजा आहे, राजघराण्यात मरण पावतील. विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. एकी वाग्रम्य थोकडे अभ्यासे केले. अभ्यास बळे पंगू पहाड ठाकी. की अभ्यासाचे आणि बळे एकी गती अंतराळे. व्याघ्रसर्प प्रांजळे केली एकी. म्हणून अभ्यासाऊनी गहन. अभ्यासाला महाराज काही दुष्कर नाही, अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. आणि मग यातला की माझे ठाई अभ्यासे मिळ. अर्जुना अभ्यास कर. योगाचं बळ अंगात आहे, अभ्यास कर. अभ्यास म्हणजे प्रयत्न कर म्हणतात. मला सांगा अगदी आमच्या माता भगिनीमध्ये पोटामध्ये केवढा वाव असतो. तुकोबारायांनी उदाहरण सांगितलं. तुका म्हणे कैसा बैसनेशी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. एखादं पिंपळाचं झाड देवळाच्या भिंतीवर उगवतं आणि ते भेदतं केवढं दगडात. ओले मुळे भेदी खडकाचे अंग. हे तिथं कोण पाणी घालतंय, फवारण्या करतंय. पण GA, IBA, 6BA, संजीवक 1919 असलं काही नाही महाराज. ते निसर्गानं वाढतंय आणि एवढ्या मुळ्या खाली सोडतं की अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. कार्यसिद्धी अभ्यासाला आहे, प्रारब्धाला नाही. प्रारब्ध म्हणून जर आम्ही बसू तर हरिपाठ सुद्धा पाठ होणार नाही महाराज. आणि जर ह्या वयात पाठ करायला घेऊ तर काय पाठ होणार नाही सांगा.
वयाच्या 55व्या वर्षी आमच्या जोग महाराजांनी उपनिषद पाठ केली. वाचा येत नव्हतं, काही नव्हतं महाराज. दांडेकर मामाने वाचावीत आणि त्यांनी ऐकावं, ऐकून पाठ केली महाराज. आणि ती किती 4 दिवसात पाठ केली महाराज उपनिषद. हे असं काय 12 वर्ष वगैरे काही नाही. त्यांचा जन्मच पुण्यवान घरात. आणि काशीच्या घाटावर त्यांना यज्ञ करायला नेलं आणि मग त्यांनी संकल्प सोडला, पापहोम पापकर्मानम. त्या पुरोहिताला उठून शिव्या द्यायला लागले. अरे मी म्हणाले जन्मातच पाप केलं नाही आणि तू कुठला संकल्प सोडाय सांगतोस म्हणाले. पापहोम पापकर्मानम, पाप केलंच नाही म्हणाले. काय सामर्थ्य असेल, म्हणजे आयुष्यात ज्यांनी पापच केलं नाही, काय प्रयत्न, जीवन किती सुंदर असेल. असं जीवन तुम्हाला आम्हाला जगता आलं पाहिजे. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असा अभ्यास महाराज एखादा कमकुवत मनुष्य करू शकेल. महाराज त्यांनी एक पर्वत फोडून वाट काढली की आमच्यात कोण आहे बघा तो रांझा, कोणतरी पर्वत महाराज दुर्गम भागातला आदिवासी. त्यानं 12-15 वर्ष स्वतःच वाट काढली जंगलातून फोडून. म्हणजे असे लोक पुष्कळ आहेत महाराज. अभ्यासाचे निबळे म्हणतात. अभ्यासाचे निबळे पहाड पंगू ठाकी म्हणतात. पांगळा मनुष्यसुद्धा गिरनार पर्वताची परिक्रमा करू शकतो. मग तुम्ही धडशी चांगली माणसं आहात आणि मग का बरं होत नाही. म्हणून इथं प्रयत्नाला आम्ही कमी पडू नये. जठरी बाळा बाब एकाएकी किंवा दोरे चिरा कापे पडिला काचनी अभ्यासे सेवनी विष पडे. आपले पाणिनी म्हणून एक व्याकरणशास्त्रकार होऊन गेले मोठे. ते महाराज ज्यावेळी आश्रमात त्यांना अभ्यासाला ठेवलं त्यावेळी आश्रमात त्यांना ते पाठ होईना, काही सुक्ती काही अभ्यास कळेना. त्यावेळी ते पळून आल्याने एका गावामध्ये आडातून बायका पाणी काढत होत्या. पाणी काढून तो दोर ती घागर जिथं ठेवली जायची त्या दगडाला घागर ठेवून कसा आकार झालेला होता प्राप्त, गोल आकार झालेला प्राप्त होता दगडाला. आणि मग घागरी माठ हे मातीचे. आणि मग त्यांनी विचारलं की म्हणाले माई हा जो दगड घागरी ठेवायचा जो बनवला आहे तो काय कलाकारानं किती गोल बनवला आहे बघा. घागर त्यात अगदी आपसूक व्यवस्थित अशी बसते. ती बाई म्हणाली कुठला दगड घडवला आहे. म्हणाले रोज घागरी ठेवून हे असं झालं आहे म्हणाले. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. मातीची घागर भाजलेल्या ती घागर ठेवून जर दगडाला जर काय पडतो आकार येतो तर माझी बुद्धी जिवंत आहे म्हणाले. मला का आकार येणार नाही. परत जे गेले ते व्याकरण आचार्य होऊन आले महाराज आणि तेच आमचे पाणिनी महामुनी म्हणून होऊन गेले. म्हणून ज्याने असा परत ज्याने महाराज फिरून एकदा जर शत्रुपाठी लागला तर मग पराजय हा असतो. आपला हेतू साध्य केल्याशिवाय तो येत नाही. तसं पाणिनी परत आचार्यच होऊन आले. सांगायचा हेतू काय, एवढं आपल्या लक्षाशी एकरूप असावं आणि असा अभ्यास करेल त्याला अगदी महाराज सहज असायचे. म्हणून बारकावे त्यातले टिपता आले पाहिजे. एका राजानं काय केलं, राणी आणि राजा अगदी आनंदानं आपल्या घरामध्ये जुने लोक हे दृष्टांत सांगायचे. आणि मग त्याची एक साधी गाय होती, तिला पाडी झालेली होती, पारडी कालवड. आणि मग बोलता बोलता ती राजा राणीचा लळा होता. राणी राजा व्याल्यानंतर ती राणी फिरायची, त्याला चोळायच्या वगैरे, उचलून धरायच्या आणि अगदी लहान मुलासारखं त्याचं संगोपन करायच्या त्या. आणि मग बोलता बोलता दोघांमध्ये पैज ठरली की हे पारडी कालवड उचलून दाखव म्हणाले. ती राणी म्हणाली मी उचलीन म्हणाले, पण प्रयत्न करीन, अभ्यास करून मी दाखवीन उचलून तुम्हाला. मग पहिल्या दिवशी नाही घडलं आणि मग दोघात पैज ठरले. हे उचलून 1-2 महिन्यानंतर वरच्या माडीवर नेऊन ठेवायचं. दोघांची पैज ठरली. हे कालवडाही जिन्यावर माडीवर असं न्यायची राजवाड्याच्या. राजा म्हणाला मी नेईन म्हणाले. राणी म्हणाली मी नेईन पण थोडासा अभ्यास करावा लागेल. आणि 1 महिनाभरात त्या राणीनं विसर पडू दिला राजाला आणि त्या वासराला सोळायची, गोंजारायची, असते तिला कवड्यात मारायची. मग ते अंग आकडून राहायचं आणि उचलल्यासारखं केलं की ते आपोआपच अंग सोडून आपलं ओझं कमी करायचं वासरू आणि तिच्याजवळ बसायचं. नाही असते 4 पावलं 4 पायऱ्या 8 पायऱ्या असं करीत त्या राणीनं नित्यनेम ठेवला. राजाला कळू दिलं नाही. आणि मग 2 महिने झाल्यानंतर ज्यावेळी अगदी परीक्षेची वेळ आली त्यावेळी राणीनं ते महाराज सहज उचललं. ते वासराला सवय झालेली होती. चुचकारल्याबरोबर ते बसलं आपल्या हातात, ती घेऊन वर ठेवून आली. प्रधान असं सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. राजा म्हणाला मी आता धरतो. राजा उचलाय गेला महाराज, त्यानं लाथा झाडल्याने राजाला पाडला. मला असं सांगायचं आहे ज्याला सवयच नाही त्या वासराजवळ जायची त्याला लाथा देईल का दूध देईल ते. आपण देखील ती सवय होण्याकरता अभ्यास करावा लागेल. आणि असा अभ्यासाला काय सिद्धी येणार नाही सांगा. अभ्यासानं ज्ञानोबा या महाराज एवढं मोठा ग्रंथ लिहू शकले. गुरुकृपा ही होती. पण निवृत्तीनाथ दादांची किती त्यांनी दांडगी सेवा केली. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझ्या मना. मनच त्यांनी महाराज गुरुत लीन केलं. केवढा मोठा अभ्यास असेल. म्हणून तुम्ही आम्ही परमार्थाचा अभ्यास करूया.
इंद्रिय निग्रह करूया. विहितस्य अनुष्ठानात निंदितस्य च सेवनात. निषिद्ध विषयाचं सेवन टाळूया आणि निग्रह इंद्रिय करूया. चांगल्या गोष्टी आहेत त्या अगदी आग्रहानं अट्टहासानं जोपासूया. यानं काय होतंय त्यानं काय होतंय महाराज म्हणायचं नाही. आज एकादशी आहे, आज आहारशुद्धी आहे. ज्याने महाराज आज बघा तुम्ही लौकिक तुम्ही आम्ही सुद्धा एरवी जेवतो. जेवणारा दिवस आणि आजचा दिवस वृत्तीत फरक असतो का नाही हो? आजच्या वागण्यामध्ये वारकऱ्याचा फरक असतो आणि हेच उद्यापासून आणि शिव्या देतात. बघायचं जरा फरक पडतोय. चटणी खात्यात, तिखट खात्यात, काय कसं ना महाराज भजी वडं खाऊन येऊन एकमेकावर दंगा करतात. आजचा दिवस शांत असतोय, पोट निम्म असतंय, रिकामं खाणं मोजकं असतंय आणि वृत्ती शांत राहते महाराज. म्हणून अन्नावर पुष्कळ काही अवलंबून आहे. त्यामुळे शाकाहारी राहायला पाहिजे. 50% परमार्थ महाराज अन्नावर अवलंबून आहे. चांगलं अन्न खाल्लं, चांगल्या घरचं खाल्लं, सती पतिव्रता स्त्रीच्या हातचं खाल्लं तर बुद्धी अजिबात भ्रष्ट होत नाही. म्हणून पर्यायानं चांगलं अन्नही खावावं, निवडक असावं, चांगल्या माणसाच्या हातून खावावं. करणाऱ्या गृहिणीने महाराज नामस्मरण करत करत ते शिजवावं. कारण हे अन्नभक्षण हा यज्ञ आहे महाराज. अन्नाद भवन्ति भूतानी पर्जन्याद अन्न संभवा. आणि मग एवढा सगळं उदर भरणं नो हे जाणे जे यज्ञ कर. म्हणून कपडे काढून जेवायचं म्हणायचे आमच्या का जेववा. यज्ञच आहे होतो. आहुती द्यायची तर कापडं घालून चालते. ही आत आहुती द्यायची आहे म्हणून खावावं असा नियम आहे. हेतू काय यांचा की हे यज्ञकर्म आहे. चांगल्या काही नित्यनियमावीन अन्न खाये तो श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. आपल्या पाठीवर काय आहे हे बोझा न कळणाऱ्याला मनुष्यपण तरी का म्हणावं म्हणतात. भार वाहे तो वृषभ. म्हणून जे काही पाठीवर बोझा आहे तो कळणं हे महाराज माणसाचं लक्षण आहे. न कळणं हे महाराज अगदी पशुचं लक्षण आहे. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिर अन्नवती पांगुळमुखी. मग चांगलं जीवन घडवणं आपल्या हातात आहे. पुष्कळाने महाराज प्रयत्नांती शिवाजीराजाने केवढा प्रयत्न मोठा केला. त्यांचं जीवन बघा. कृष्ण परमात्म्याचं जीवन आणि त्यांचं जीवन जर अगदी समांतर बघायला गेलं तर त्यांचं अष्टप्रधान मंडळ, देवाचंही अष्टप्रधान मंडळ बघा, देवाचेही अवतार पहा, शिवाजीराजांचेही मंडळी सगळे बघा. त्यांनी केलेले घेतलेले निर्णय, यांनी घेतलेले निर्णय अगदी समानच आहेत महाराज. दिव्य माणसं जे महापुरुष असतात त्यांचे सगळे निर्णय महाराज हे अगदी दैवानुकूल असतात. म्हणून त्यांची चरित्र होतात. आमची चरित्र आमची विचित्र होतं आहे. चरित्र आमचं लिहिलं जात नाही. आमचं नाव भांड्यावरच शेवट घरातल्या. तो का म्हणे एका मरणेची उत्तमाची उरे. आमची ताटावर नावं, वाटीवर, तांब्यावर असलीच ना. ती घासून घासून गेल्या. बघायची झाली तर आता महाराज तीही उरलेली नाही. हेतू इतका आमचं नाव घरचीच घ्यायला तयार नाहीत. बाहेरले कोण घेतील महाराज. त्यागाचा जोर पाहिजे, त्याग एवढा बलदंड पाहिजे. त्यागी भूमिका. त्यागात सुख आहे, त्यागात शांती निरंतर. भोगात शांती, भोगात असुख आहे, भोगात अशांती आहे. म्हणून मोठी मोठी जीवन बघायला गेलं तर महाराज सामर्थ्य केवढं. मच्छिंद्रनाथ आपले कोण रडत बसले. भर्तृहरी राजा पिंगला मेली म्हणून. पिंगलेचा दहन झालेला देह स्मशानात तिथं रडत बसलेत. माझी पिंगला मेली, माझी पिंगला. राणी होती, प्रेम होतं, तिला हाकलून काढलेली होती, पण अनुकूल परत आणि मन झालं आणि रडत बसले. तिथून मच्छिंद्रनाथ चालले होते, गोरक्षनाथ चालले होते. गोरक्षनाथ चालले. गोरक्षनाथाने हातात एक रंगीत रंगवलेलं गाडगं घेतलं. महाराजांनी बरोबर दगड बघूनच सोडलं. ते भर्तृहरी राजानं बघितलं आणि माझं गाडगं फुटलं, माझं गाडगं फुटलं म्हणून रडायला लागले मोठ्यानं. भर्तृहरी राजांना ते आवडलं नाही. ते म्हणाले अरे माझी पिंगला मेली म्हणून मी रडालोय. ती राणी होती, जिवंत होती, तू गाडग्यासाठी काय रडालायस म्हणाले. अशा हजारो गाडगे मी देतो म्हणाले. गोरक्षनाथच होते महाराज. ते काय सिद्ध पुरुष. ते सांगले माझ्या गाडग्यासारखं तुला परत तुला देता येणार. माझं जसं गाडगं होतं तसंच पाहिजे म्हणाले. आणि मग म्हणाले, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. मग मीही माझ्या पिंगलेसाठी रडतोय. तर म्हणाले तुझं गाडगं अशी कितीतरी गाडगे देईन, मग अशा लाखो पिंगला मी दाखवीन म्हणाले तुला. आणि महाराज योग मार्गानं वर हात केल्याबरोबर स्वर्गातून माळच लागली पिंगलीची. यात तुझी पिंगला राणी कुठली ती ओळख म्हणाले. आणि ज्या कोट्यावधी पिंगला बघितल्यानंतर महाराज हा गोसावी नसून, कापडं घालाय पैसे नाहीत म्हणून घालाय नाहीत असा नसून, याच्यात सामर्थ्य आहे. हा सिद्ध योगी आहे. शैली, शिंगी, मुद्रा
या तपाचं सामर्थ्य आहे. म्हणून साधूकडे बघत असताना त्यागातून बघावं, साधूकडे बघत असताना कपड्याकडे बघू नये. साधूचं सामर्थ्य केवढं, उघडा असला तरी महाराज जगाला तो भारी आहे, आणि आम्ही सगळं नटून थटून गेलो तरी आमच्यात ते सामर्थ्य नाही. शांडिल्यनं महाराज हातवर केला, 11 दिवस सूर्यानं झोप घेतली, उगवायचं नाही म्हणाले. माझ्या पतीचं मरण आहे उद्या, तर उगवायचं नाही सूर्यानं, कारण शाप दिलेला होता मांडव्य ऋषींनी. धक्का लागला जाता जाता मुनीचा, आणि मग ज्याचा धक्का लागला तो सूर्योदय होता, मरण पावेल असा शाप दिला मांडव्य ऋषींनी. आणि त्यावेळी शांडिल्य डोक्यावर आपल्या पतीला घेऊन चाललेले आहे, मन त्याचं महाराज नको तिकडं लागलेलं, आणि मग ते आपल्या पतीची सेवा करण्याकरता तिचा पाय लागला पतीचा. आणि मग जर माझं वैधव्य मला येत असेल तर उद्या सूर्या उगवून हे दिनकर भास्करा उगवू नकोस, माझी शपथ आहे. आता हे सामर्थ्य महाराज चांगली नऊवारी साडी नेसून रंगरंगोटी करून हे येईल आमच्या स्त्रियात नाही आहे ना. याच्यासाठी पातिव्रत्य धर्माचं पालन पाहिजे. म्हणून पातिव्रत्य हे स्वतंत्र तप आहे. वारकऱ्याचं हे स्वतंत्र तप असावं. हैबत बाबाने भजन करावं आणि माऊलीनी समाधीतनं डोलावं, हे वारकऱ्याचं तेज म्हणायचं. आम्ही गायन करू, वाजवू, सगळं करू, हे सांगू, वैराग्य सांगता येतंय, पण मनी धन आणि मान, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मोठं व्हावाशी इच्छा असते, पैसा व्हावं इच्छा सुटत नाही, आणि मग तोंड बोलत राहतं. म्हणून बोलण्याला परमार्थामध्ये फारशी किंमत नाही. अनुभव असावा, त्या अनुभवामागं क्रिया असावी. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. क्रिया असावी आणि मग जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुकोबारायांनी करून दाखवलं महाराज. महाराज जिजाईना काही घरात नव्हतं हे कळत होतं. वडील अप्पाजी गुळवे धनवंत होते, सावकार होते, तिची मुलगी आहे ती. हे सगळं असताना घरात आहे तेवढंच त्या शिजवून घालत होत्या. मला सांगायचं काय आहे, चांगल्या स्त्रीला, चांगल्या घरातल्याला, माझ्या माहेरची माणसं म्हणजे माझे आईवडील कसे मोठे ते तिला माहिती होतं. तिला आणून घरात घालता आलं नसतं चांगलं चांगलं करून तुकोबारायांना, पण तिला माहिती होतं माझ्या मालकाला बाहेरला आणून घालणं हे पुरुषार्थ वाटत नाही. केवढं मन सांभाळलेलं आहे जिजाईने. मला चरित्र वाचल्यानंतर महाराज इतकं अगदी भारदस्त जीवन आहे त्यांचं. बाबांच्याकडनं चोरून आणावं आणि नवऱ्याला घालावं हे तुकोबारायांना पटेल का हो? पटेल नाही. तुकोबाराया पुरुषार्थ साधणारे आहेत. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा. तेवढ्या एका तुकड्यावर महाराज तुकोबारायांचं पोट भरायचं. ती गृहिणी किती अमृत दृष्टीची असेल. जिजाईंच्या तांब्यावर पाण्यात आणि एका तुकड्यावर महाराजांचं 24 तास जीवन राहायचं केवढं सामर्थ्य असेल. आणि हे तेज आहे त्यांच्या वागणुकीचं, हे तेज त्या ज्वारीत आणि भातात आणि तांदळात नाही महाराज. म्हणून भूक ही नुसती अन्नानच भागते असं नाही. भूक भागण्याकरता एक मानसिक सुख असावं लागतं, एक मानसिक तपश्चर्या असावी लागते. आणि असं तपाचं तेज ज्यांच्या अंगामध्ये आहे त्यांच्या मागं त्यागाचा जोर असतो. म्हणजे अशी त्यागी माणसं दुर्मिळ असतात. आणि तो त्याग महाराज भरतराजापासून आमच्या आर्यावर्तामध्ये सुरू आहे. पांडवाने त्याग केला, नळराजाने त्याग केला, दमयंतीनं एवढी मोठी राजकन्या, पण माझ्या पतीला हे मिळत नाही, वनवास आहे, अर्ध्या वस्त्रावर त्या राहिल्या, पण कधीही काकू किंवा काही लिहिलं नाही. सीतामाता राजकन्या आहे, जनककन्या आहे ती, पण महाराज पायातसुद्धा काही न घालता त्या वनवासाला जायला तयार झाल्या. नाहीतर लग्नाच्या प्रसंगात महाराज परागकण हातरले होते. रामचरित मानसात वर्णन आहे. अगदी जानवस घरापासून लग्नमंडपापर्यंत फुलातील पराग काढून हातरले होते, आणि ते परागातून त्या सीतामाता चालत येत होत्या. कौसल्याही देखण्या होत्या कौसल्या माता. त्यांनाही महाराज थोडासा अभिमान होता, मी इतकी सुंदर आहे तर माझी सुनबाई किती सुंदर असली पाहिजे, माझं शरीर इतकं कोमल आहे तर तीही किती कोमल असली पाहिजे. सीतामातेनं गर्वहरण केला महाराज. ते परागही तिच्या पायात रुतत होते आणि रक्त येत होतं. किती पाय कोमल असतील. त्यावेळी कौसल्या मातेंचा अभिमान दूर झाला. मला सांगा, हे देवाला खपत नाही जरा देखील. म्हणजे पराग ज्यांच्या पायाला खुपतो ती त्वचा किती कोमल असेल. आणि वेळ प्रसंगी तीच सीतामाता वनवासाला जात असताना अनवानी गेल्या. त्यावेळी महाराज रक्त आलं नसेल. मग हे रक्त बाहेर येणं, हा त्रास सोसणं हे कोणासाठी आहे? तप म्हणून आहे, पतीसाठी म्हणून आहे. आणि अशी तपश्चर्या करणं म्हणजे आपापल्या वाट्याला आलेल्या कर्मामध्ये मग्न होणं. आणि असं तप करणं हेच देवाला आवडतं. म्हणून स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागे देवाला आवडतं. म्हणून आपल्या वाटणीचं कर्म करत असतानाही एवढा त्याग अपेक्षित आहे. आणि त्यागातच एवढं उंच सुख लपलेलं आहे, भोगात लपलेलं नाही. म्हणून
खावा प्या मजा करा, हे 4 दिवस बरं वाटतंय. पण एकदा त्रास सुरू झाला की ते महाराज खरूच खाजवण्यासारखं आहे. खाजवताना बरं वाटते आणि मागणं एकदा भगभगायला लागलं मग त्याच्यासारखं दुखणं काय वाईट नाही. म्हणून आपण गोड वाटतंय म्हणून काही खात बसू नये. पर्यायी अगदी पर्याय परमार्थाला पॅरलल म्हटलं तर मधुमेही माणसाचं जीवन बरं वाटतंय मला. त्याला महाराज लाडू जरी पुढ्यात आणून ठेवला तरी नको म्हणतोय तो. शिरा आणून ठेवा, काय गुलाबजामुन ठेवा, त्याला इच्छा असते पदार्थ पण खायचं का नाही, मरण दिसतंय महाराज. म्हणून मधुमेही माणसाचं जीवन समोर वारकऱ्यानं ठेवावं. का तर तो जसा इंद्रिय निग्रह करतोय तसा इंद्रिय निग्रह गरजेचा आहे. ते खाल्लं की मरण येतंय असं वाटतंय हो. तसं आम्हाला देखील असं वाटलं पाहिजे की मी नको ते विषय जर सेवन करीन तर मग तुका म्हणे मज संत हसती, मला संत मज ते हसतील संत जिही देखले ती मूर्तिमंत म्हणून उद्वेगले चित्त आहाच भक्ता सादिशे. इतकी वर्ष परमार्थात काढलीस काय बदल झाला नाही असं संत जर म्हणाले आणि जर मला नेलं तर काकडा पाठ नसायचा, हरिपाठ पाठ नसायचा आणि उगाच गंध लिहून सोहळा केला, हे असं तुकोबाराय सांगतात. मज ते हसतील संत, हसू होऊ नये. आपल्या जीवनाचं काहीतरी चांगलं उदार आयुष्य असं महाराज चांगलं देव द्यायला तयार आहे. आपण प्रयत्न करत राहूया. तुकोबाराय सांगतात फुकट काही मिळत नाही. लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवासाठी. कष्ट करून प्रयत्नांची पराकाष्ठा करून भारतीय युद्धामध्ये महाराज कर्ण, भीम, द्रोण, कृपाचार्य सगळे लढले, जीवदान त्याने दिला पण कीर्ती मागं राहिली. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्हीही फळ त्याने मिळवली. म्हणून कडे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. लहान थोरापासून सगळ्यांना हे कळतं. हे सगळे प्रयत्न आम्ही परमार्थामध्ये वापरूया. पर्वकाळ चांगले चांगले आपण सांभाळूया. एकादशी वगैरे सगळ्या करूया. इंद्रिय निग्रह करूया. फार काय खाऊन मिळत नाही महाराज. उपवास करून जे त्यागात जे सुख आहे ते महाराज आता पर्वकाळ देव जन्माला येईल. चांगले पर्वकाळ तुमच्यामध्ये नरसिंह मंदिर आहे. भाग्यानं असा महाराज उत्सव आपल्याला लाभतो. कुठं विशेष मंदिरं नसतात, कुठंतरी क्वचितच अशी मंदिरं आहेत. म्हणून भाग्यानं तुमच्या ठिकाणी पर्वकाळ हा लाभला आहे. सगळ्यांनी हजर राहून अगदी आनंदानं नरसिंह भगवंताची कृपा संपादन करायची. एका प्रल्हादासाठी महाराज एकाच्या कैवाडे उगे बहुतांचे कोड. एकट्यासाठी महाराज भगवंताने अवतार घेतलेला आहे. त्याची कृपा संपादन करूया. उग्र रूप आहे महाराज. त्यांचं चरित्र आचार्य शंकरांचे जे पद्मपादाचार्य म्हणून शिष्य होऊन गेले ते नरसिंह भगवंताचे उपासक होते मोठे. त्यांचं चरित्रही बघा तुम्ही चांगलं आहे. पण असं देव कृपाळू आहे. उग्र रूप आहे पण कृपाळू आहे. आपल्या भक्ताकरता तो महाराज नरसिंह भगवंताचा 21 वेळा म्हणतात, 11 वेळा, 8 वेळा जप जरी केला तरी महान दुर्धर संकट दूर होतं. पण तो अडचणीच्याच वेळी करावा. उग चावीला पाणी येत नाही म्हणून म्हणण्यात काय अर्थ आहे. नाही त्यावेळी नको ते देवाला एक हाक मारायची नाही महाराज. ही आमची साधी कामं. कोणतरी जाता येता लहान पोरगं करायचं त्याच्यासाठी देवाला कामाला लावणं उपयोगाचं नाही. म्हणून नरसिंह भगवंताची महाराज मंत्र आहेत चांगले चांगले आणि ते अगदी शास्त्रबोधित आहेत. ते कसे महाराज निषिद्ध मंत्र नाही. म्हणून आपण उपासना करत राहूया. पर्वकाळाला तुम्ही सगळी भाग्यवान मंडळी गंगा अंगणात आलेली आहे. सप्ताहाच्या निमित्तानं हे सगळं श्रवण करणं हे भाग्यवान माणसांच्याच पदरात असतं महाराज. पूर्वपुण्य बळकट आहे त्यालाच हे ऐकायला लाभतं. म्हणून आपण योग्यता तपासूया. आम्ही वैभवाच्या शिखरावरले सगळे वारकरी आहोत. ज्ञानोबा तुकोबराय हे स्वयंभू आहेत महाराज. त्याने आम्हाला हा मार्ग दिला. म्हणून तुकोबराय सांगतात प्रयत्न करील हाती आहे हित करील तयाशी. म्हणून ऋषी सांगितले ते करूया आणि आपण आपला उद्धाराचा मार्ग मोकळा करूया. परमार्थ हा व्यक्तिगत आहे. स्वतःचा उद्धार करायचा हे देवासाठी अजिबात नाही, आपल्यासाठी आहे असं कायमस्वरूपी लक्षात ठेवूया. तुकोबराय सांगतात कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी. तुका म्हणे
म्हणे राणी तुका 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 म्हणे राणी जीव देता लाभ तुनी जीव देता लाभ तुनी जीव देता लाभ दोनी जीव देता लाभ दोनी कळे सकळा भाव कळे जीव देता लाभ दोनी लाभ दोनी कळे सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा हा भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव कळे सकळा सकळा भाव भाव कळे सकळा भाव कळे सकळा भाव
लहान थोरावारी जीव 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कळे सकळा हा भाव सगळ्यांना कळतंय, फक्त वळत नाही. वळवूया आपण. महाराज श्री नरसिंह जय जय नरसिंह आत्ता लक्षात आलं. पुरुषोत्तम महाराज बावस्कर म्हणून आहेत महाराज. सगळे मंत्र त्यांनी सिद्ध केलेले आहेत. मुक्ताई मठातले आहेत, मुक्ताई नगरचे मोठा प्रख्यात महाराज अभ्यास व्यक्तिमत्व आहे. त्यांनी हा मंत्र सिद्ध केलेला आहे. श्री नरसिंह जय जय नरसिंह. अति अडचण वाटली, आम्ही वारकरी लोक आहोत, आम्हाला अडचण कसली यायची? 4 पैसे कुठंतरी एखादं दुखणं असलीच अडचण. आम्हाला काय खाय प्यायची अडचण, आम्ही काय त्यातली माणसं नव्हे. म्हणून श्री नरसिंह जय जय नरसिंह. आपण ओंकार लावून मंत्र म्हणायचे नाही, तसा नियम आहे. आम्ही गृहस्थी माणसं. ओंकार हा प्रणव जप आहे, तो ब्रह्मचार्याने संन्यस्ती माणसाने वापरावा. श्री जय जय हे वापरावं, जय वापरावं. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम हा गृहस्थी माणसांसाठी जप. उगाच ओम नमः शिवाय म्हणत बसू नाही, ते आपल्याला ऐकीचं नाही महाराज. फार वरलं गाणं आहे ते. म्हणून आपण छोटे छोटे मंत्र म्हणूया. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र हा जपावा सर्व काळ. या न्यायानं श्री नरसिंह जय जय नरसिंह हा 21 वेळा म्हटलं की कोणतीही अडचण दूर होते असं त्यांचं म्हणणं आहे. अनुभवही माझाही तसाच आहे, सांगायला काय हरकत आहे महाराज. त्यांच्यासमोर आम्ही आहोत. फार फार सुखदायक मंत्र आहे. जमली तर हजारो आवर्तन आता पर्वकाळ आहे, रविवारपर्यंत जमेल त्यानं करावं. संकल्प सोडावा, देवाच्या साक्षीनंच करायचा आहे. आम्हाला काय दुसऱ्याला मारण्याकरता करायचं, आपल्या उद्धारासाठी त्यानं सद्बुद्धी द्यावी. दुष्ट शक्तींचा अंतःकरणातून नायनाट करावा. त्यांच्या उग्रतेची महाराज एक पद्धतीच्या आमच्या अंगामध्ये धैर्य, अभंग प्रसंगी धैर्यवंत असं धैर्य नरसिंह भगवंताने तुम्हा आम्हाला द्यावं आणि दुस्तर अशा भवसागरातून आम्हाला पार करावं अशी विनवणी त्यांच्या चरणी करतो. पण चांगले संकल्प सोडावेत. पर्वकाळाच्या दिवशी महाराज उपवास धरून सगळ्यांनी, तुम्ही कळणारी मंडळी आहात, करत राहायचं, करत राहूया. एक दिवस महाराज कल्याणी आमचं ठेवलेलंच आहे. हे आता दिसत नाही, आता मशागत केलेली आहे, खायला घातलेला आहे, पुढं उपयोगाला येईल महाराज. एक दिवस ते कळून जाईल आणि कळाल्या दिवशीचा जो आनंद आहे, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आणि आनंदाच्या दिवसाची वाट बघायची नाही महाराज. आनंद या होणारच आहे. चांगलं वागेल त्याचा शेवट चांगलाच असतो महाराज, वाईटाचा शेवट वाईटच असतो. हे सिनेमात सुद्धा हेच दाखवतात महाराज. पण आम्हाला कळत नाही, काय करूया. चांगलं चांगलं राहूया. चांगलं म्हणजे बरोबर, बरोबर म्हणजे देवाला आवडणारं अशी सद्बुद्धी देवाने द्यावी. नरसिंह भगवंताच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून तुम्हा सर्व साधू संतांच्या बुद्धीनं जसा बुद्धीला विलास होईल कृपेने तसं बोललो. ही सेवा तुमच्या चरणावर अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.